नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठी ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच एका आय पी एलच्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच आय पी एल संदर्भात रीडिंग व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की दिनांक 4 एप्रिल 2026 आय पी एलचे जेवढे सामने झाले त्यामध्ये चौकार किती झाले, षटकार किती मारले गेले, विकेट्स कोणी किती घेतले आहे, त्याचप्रमाणे पर्पल कॅप कोणाकडे आली आणि ऑरेंज कॅप कोणाच्या डोक्यावरती विराजमान झालेली आहे याची इत्यंभूत माहिती देणं हा माहितीचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदा आलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी आशिष दत्तू ऑफिशियल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा आय पी एलच्या संदर्भात व्हिडिओ आहे, त्यामुळे काळजीपूर्वक बघा. आणि आय पी एल संदर्भात आपण जर आय पी एल बघत असेल तर त्यात महत्त्वाची अपडेट काय असते ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आय पी एलचे आतापर्यंत 9 सामने झालेले आहेत. 28 मार्च 2026ला आय पी एलचा पहिला सामना झालेला होता आणि आता 4 एप्रिलपर्यंत नेमके आय पी एलच्या सामन्यांची स्थिती काय आहे ते आपण आता जाणून घेऊयात. चौकार किती मारले गेले, षटकार किती मारले गेले, तसेच ऑरेंज कॅप विजेते खेळाडू कोण आहे आणि पहिले 5 फलंदाज कोण आहे, पहिले 5 गोलंदाज कोण आहेत हे आपण आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर मग पहिले ऑरेंज कॅप कोणाकडे ते आपण बघून घेऊयात. ऑरेंज कॅप जी आहे की 4 एप्रिल 2026पर्यंतचे आढावा आपण घेत आहे. 4 एप्रिलमध्ये च्या सामन्यापर्यंत समीर रिजवी या दिल्लीच्या फलंदाजाकडे, जो सातत्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात खेळत असताना दोन्ही सामन्यात त्याने 2 अर्धशतक झळकावलेले आहेत. 2 सामने खेळून त्याने 160 धावा करून ऑरेंज कॅप सध्या त्याच्याकडं आहे आणि पहिला फलंदाज तो आहे. दुसरा फलंदाज रोहित शर्मा आहे, जो ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये आहे. 2 सामने खेळून 113 धावा त्याने केलेल्या आहेत. तिसरा फलंदाज कुपर कॉर्नी हा देखील चांगली फलंदाजी करत असताना 2 सामने त्याने 108 धावा केलेल्या आहेत. चौथा फलंदाज आहे कोलकाताचा अंगक्रिश रघुवंशी, हा देखील सातत्याने चांगली फलंदाजी करत आहे. 2 सामन्यात त्याने 103 धावा केलेल्या आहेत. आणि पाचवा आणि शेवटचा फलंदाज आहे हैदराबादकडून खेळताना ईशान किशन, जो हैदराबादचा कर्णधार आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत तो कर्णधार झालेला आहे. तर त्याने 2 सामन्यात 94 धावा केलेल्या आहे. अशी आपण 1 ते 5 धावा, 1 ते 5 फलंदाज जे सातत्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये आहेत. आणि सध्या ऑरेंज कॅप समीर रिजवी या दिल्लीच्या फलंदाजाकडे आहे, जो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात खेळताना आपल्याला दिसत आहे. 2 सामन्यात त्याने 160 धावा केलेल्या आहेत. आता आपण बघूयात पर्पल कॅप कोणाकडे आहे. तर 4 एप्रिलपर्यंत झालेल्या सामन्यामध्ये पर्पल कॅपचा मानकरी ह्या रवी बिश्नोई फिरकी गोलंदाज राजस्थानकडून खेळताना 2 सामन्यात त्यांनी 5 बळी घेतलेले आहे आणि सर्वोत्तम तो गोलंदाज ठरलेला आहे. आता दुसरा गोलंदाज व्ही वैशाख म्हणून आहे, त्याने 2 सामन्यात 5 बळी घेतलेले आहे. तिसरा गोलंदाज आहे टी नटराजन, याने 2 सामन्यात 4 बळी घेतलेले आहे. चौथा जो विदेशी खेळाडू आहे लुंगी एनगिडी, याने 2 सामन्यात 4 बळी घेतलेले आहे. आणि शेवटचा 5वा गोलंदाज जो पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये अजूनही कायम आहे, जयदेव उनाटकर, 2 सामन्यात त्यांनी 4 बळी घेतले. अशा रीतीने आज आपण पर्पल कॅपमध्ये जे शर्यतीत आहे 4 गोलंदाज आणि पर्पल कॅप पटकावलेले आहे रवी बिश्नोई राजस्थान, 2 सामने 5 बळी. अशा रीतीने आज आपण ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये असणारे 5 फलंदाज म्हणजे 4 जे शर्यतीत आहे आणि ऑरेंज कॅप पटकावले समीर रिजवी दिल्लीच्या खेळाडूने 2 सामन्यात 160 धावा. आणि पर्पल कॅपमध्ये जे 5 प्रमुख गोलंदाज होते, 4 प्रमुख गोलंदाज वेटिंगला आहे, ते शर्यतीत आहे. आणि पर्पल कॅप पटकावले रवी बिश्नोई, त्याने काल झालेल्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केलेले होते. 2 सामन्यात 5 बळी त्याने मिळवलेले होते. आणि आता महत्त्वाची अपडेट ही आहे, आतापर्यंत आय पी एलचे सामने 9 झालेले आहेत. एकूण चौकार 295 चौकार विविध फलंदाजांनी मारलेले आहेत. एकूण सिक्सर म्हणजे षटकार 152 षटकार आतापर्यंत आय पी एलमध्ये लागले गेलेले आहेत. अर्धशतक हे 19 झालेले आहेत. विदेशी खेळाडू, भारतीय खेळाडू, अनकॅप खेळाडू यांनी एकूण मिळून 10 संघातील खेळाडूंपैकी 19 फलंदाजांनी अर्धशतके केलेली आहे. शतक अजून तरी कोणत्याच फलंदाजांनी मारलेले नाही आहे. वेगवान गोलंदाजांनी आतापर्यंत 78 बळी मिळवलेले आहेत आणि फिरकी गोलंदाजांनी 26 बळी मिळवले आहेत. अशा रीतीने आज आपण आय पी एलच्या आतापर्यंतचा आढावा म्हणजे 28 मार्चला आय पी एल सुरू झाल्यानंतर 4 एप्रिलपर्यंत जे सामने झालेले आहेत 9 सामने, त्यांचा आढावा घेण्याचा हा व्हिडिओ होता. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण आहे आणि सध्या ऑरेंज कॅप कोणाकडे आहे आणि पर्पल
कॅपच्या शर्यतीत कोण आहे आणि पर्पल कॅप कोणाकडे आहे याची माहिती देणारा आजचा व्हिडिओ होता. चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन IPL संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.